नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत IT कंपनीचे पुण्यातील संचालक व निर्मल वारीचे प्रमुख नरेंद्र वैशंपायन. एकूण आपल्याला वारी माहिती आहे, पण निर्मल वारी हा काय प्रकार आहे आणि त्या वारीच्या विषयामध्ये ही निर्मल वारी कधीपासून सुरू झाली, त्याची संकल्पना काय, सर्व तपशील आपण नरेंद्रजीकडून समजून घेणार आहोत. नमस्कार नरेंद्रजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. रामकृष्ण हरी. निर्मल निर्मल वारीची परंपरा ही कधीपासून सुरू झाली? कारण वारीची परंपरा तर अनेक वर्षापासून आहे. तर निर्मल वारीची कल्पना ही समोर कशी आली आणि यात कोणते कोणते लोक सहभागी होते, जर आम्हाला सांगा ना. हो. 2015 साली ही निर्मल वारीची संकल्पना पहिल्यांदा सुरुवात झाली. त्याचं झालं असं की पंढरपूरवर अनेक ओपन डिफिकेशनमुळे पर्यावरणवाद्यांच्या केसेस होत्या आणि वारी बंद करा किंवा त्याच्यावर काहीतरी लिमिटेशन्स घाला अशा प्रकारच्या मागण्या हायकोर्टात प्रलंबित होत्या. त्याच्यामुळे म्हणजे राज्य सरकारला ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं आणि त्याच्या साधारणपणे 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत अभियान माननीय पंतप्रधानांनी ते मोदीजींनी ते लॉन्च केलेलं होतं. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात असा विचार आला की वारीसाठी आपण काही जर केलं तर त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. कारण वारीमध्ये साधारण 90 ते 95% ग्रामीण भागातली जनता सहभागी होत असते. तर नुसतं स्वच्छ भारत अभियान आणून उपयोग नाही, तर वारकऱ्यांनी किंवा लोकांनी ते म्हणजे त्यांच्या घरी असलेले किंवा निर्माण केले जात असलेले टॉयलेट्स वापरायला पाहिजे, तरच भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ होईल. आणि जेव्हा वारीच्या बाबतच्या केसेस किंवा माझी आत्या त्या ठिकाणी वारीला गेली होती 98-99 साली, तर तेव्हा मी तिला काही सामान देण्याकरता गेलो होतो. त्याच्यामुळे जी काय वारीमुळे अस्वच्छता पसरते ती मी बघितलेली होती. ओपन डिफिकेशन अर्थातच आपण कुठेही गेलो आणि आपल्याला भुके वाचून किंवा पाण्या वाचून आपण काही तास काही दिवस काढू शकतो, पण आपल्याला जर टॉयलेटला लागले तर आपल्याला कुठे जिथे मिळेल तिथे जावंच लागतं. तर त्याच्यामुळे वारकऱ्यांनाही हे कंपल्शन होतं, ते उघड्यावर जात होते आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नव्हतं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते ओपन डिफिकेशन वाढत चाललेलं होतं, वारीची संख्या वाढत होती आणि म्हणून काहीतरी करायचं असं मी ठरवलं. आणि मग मला असं लक्षात आलं की RSSचे काही लोक याच्यात काही काम करतायत. मग प्रदीपदादा रावत असतील, शिवाजीराव मोरे असतील, अतुलजी लिमये असतील, ही सगळी मंडळी पण ह्याच्यात काही काही काम करत होती. मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि या सगळ्याचा विचार करून कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत, काय प्रकारची सेवा तिथे द्यायला पाहिजे आणि नुसतं ते देऊन नाही तर म्हणजे आता आपण बघतो की बस स्थानकात किंवा ST स्टँडमध्ये किंवा रेल्वे स्टेशनमध्ये टॉयलेट्स असतात, पण ते पूर्वी स्वच्छ नसायचे. तर आता जसं त्याच्यात स्वच्छतेचे कर्मचारी, पाणी, लाईट किंवा कंप्लेंट द्यायची सोय, या सगळ्या म्हणजे सर्व्हिसेस अवेलेबल असल्यामुळे ते स्वच्छ राहतात. तर 2014-15 साली आम्ही असा विचार केला की आपण टॉयलेट ऍज अ सर्व्हिस असं जर वारीला देता आलं तर वारकरी म्हणजे वापरतील. तिथे लाईट असेल, पाणी असेल किंवा स्वच्छता कर्मचारी असतील आणि कोणीतरी त्यांना गाईड करणारं, देखरेख करणारं असं असेल आणि म्हणजे काही व्हॉलेंटियर्स असतील की जे त्यांना सांगतील की माऊली हे टॉयलेट वापरा आणि हे तुम्ही तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, हे म्हणजे मोफत अवेलेबल करून दिलेले आहेत असं जर सांगितलं तर कदाचित ते वारकरी वापरतील आणि नुसते वारीत नाही वापरणार तर ते घरी जाऊन परत ते टॉयलेट मोठ्या प्रमाणे वापरतील आणि भारत स्वच्छ राहायला मदत होईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही 2015ला याची सुरुवात केली. पहिल्यांदा लोणी आणि यवतला आम्ही याचा पायलट प्रोजेक्ट केला. पायलट प्रोजेक्टमध्ये असं लक्षात आलं की साधारणपणे 90% वारकरी हे स्वखुशीने वापरतायत. म्हणजे त्यांना फक्त सांगायला लागतंय माऊली या टॉयलेटचा वापर करा, हे तुमच्यासाठी आहेत. असे अनेक कार्यकर्ते तिथे उभे होते. बाळासाहेब आंबराळे असतील किंवा संतोष दाभाडे असतील, माऊली कुडले असतील, किरण ढमढेरे असतील, असे अनेक लोक त्याच्यात सहभागी झाले. तिथल्या गावातले लोक, काही पुढारी, काही म्हणजे गणपती मंडळाचे अध्यक्ष, काही तिथल्या पॉलिटिकल पार्टीचे लोक, असं साधारणपणे वारीसाठी अशी चढावड असते की म्हणजे हा अन्नदान करतोय तर आपण काहीतरी करू, हा काहीतरी म्हणजे लोकांना राहायला सोय देतोय तर आपण काहीतरी करू. त्याच्यामुळे एकंदरीत खूप एकोप्याचं वातावरण असतं तिथे. जात पात नाही, उच्च नीच नाही,
किंवा स्त्री पुरुष पण असा कुठलाही भेदभाव नसतो. वारीमध्ये सगळे माऊलीच असतात. त्याच्यामुळे वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा अशा प्रकारची भावना असते. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप लोकांचं सहकार्य त्याच्यात मिळालं आणि 2015 पासनं हे अव्यवहारपणे चालू आहे. 2015ला आम्ही लोणी आणि यवतला केलं. मग गव्हर्नमेंटला वाळवंटात केसेस असल्यामुळे काहीतरी पंढरपुरात करणं भाग होतं. मग तत्कालीन सोलापूरच्या कलेक्टरांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही आम्हाला हे मॉडेल दाखवा कसं आहे काय आहे आणि आम्हाला मदत पण करा. मग आम्ही सगळे लोक म्हणजे सेवासहयोग या एनजीओच्या माध्यमातून आपण ही सेवा पुरवत होतो. तर सेवासहयोगचे लोक असतील, RSSचे लोक असतील किंवा तिथले सोलापूरमधले काही स्थानिक लोक असतील, असे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन प्रदीपदादा राऊतांनी मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांना जोडायचं काम केलं. शिवाजीराव मोरे म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, देवसंस्थानचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी याच्यात वारकरी संप्रदायाला मोठ्या प्रमाणात एकरूप करायचं आणि त्यांना विनंती करायचं आणि आम्हाला मार्गदर्शन करायचं मोठ्या प्रमाणावर काम केलं. आणि मग आम्ही पंढरपूरलाही तिथे गेलो. पंढरपूरला पहिल्यांदा टॉयलेट लावले गेले वाळवंटात, की जिथे बऱ्याचशा केसेस होत्या आणि पंढरपूरला 2015 मध्ये पण वाळवंट मोठ्या प्रमाणावर स्वच्छ राहतात. मग आम्ही तेच प्रपोजल राज्य शासनाला दिलं की हे वारीसाठी आपल्याला हे केलं पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या 2 पालखी मार्गात लाखो वारकरी सहभागी होत असतात. म्हणून पहिले तिथे केलं तर बाकीच्या छोट्या छोट्या पालखी सोहळ्यात पण याचा प्रसार होईल या विचाराने आम्ही पहिले ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हे काम सुरू केलं. नरेंद्रजी, आम्हाला हे सांगा की ह्याच्यामध्ये क्वांटम किती, म्हणजे किती स्वच्छतागृह तुम्ही हे करता, एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्याची त्याची यंत्रणा किती आणि किती लोक त्यात सहभागी आहेत? साधारणपणे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर 1500 टॉयलेट पर डे लावले जात आहेत. आता आपली वारी चालू आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर 1200 टॉयलेट पर डे लावले जात आहेत. त्याच्यानंतर या वर्षीपासून सोपानदेव आणि निवृत्तीनाथ यांच्याही पालखी मार्गाला तो विस्तार करण्यात आलेला आहे. तर सोपानदेवांच्या पालखी मार्गावर 300 टॉयलेट्स आणि निवृत्तीनाथांच्या पालखी मार्गावर 100 टॉयलेट हे रोज लावले जात आहेत. हे एक दिवस लावले जातात, त्याच्या पुढल्या दिवशी ते काढले जाऊन त्याच्या पुढल्या मुक्कामाला लावले जातात. मी आज समजा तुकाराम महाराजांचा मुक्काम म्हणजे बारामतीत आहे, तर बारामतीमध्ये त्याच्या अलीकडच्या मुक्कामाचे टॉयलेट लावले गेलेले असतात आणि बारामतीतनं सराटीत जेव्हा पालखी जाते तर बारामतीतले टॉयलेट म्हणजे त्याच्या पुढच्या मुक्कामाला असे लावले जातात. असे ते स्विचओव्हर होत जातात. असे प्रत्येक ठिकाणी हाच उपक्रम चालू आहे. आणि व्हॉलेंटियर्स म्हणाल तर सुरुवातीला वारकऱ्यांना सवय नसायची. रात्री कुठे टॉयलेट असतील, ते स्वच्छ असतील की नाही हे माहिती नसायचं. तर याच्यासाठी साधारण 2016-17ला जवळजवळ 10,000 म्हणजे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स याच्यात सहभागी होत होते. आणि आता वारकरी स्वतःहून विचारतायत की कुठे टॉयलेट आहेत. त्याच्यामुळे त्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत ना हे बघणं, त्या स्वच्छ आहेत ना हे बघणं, याच्यासाठी व्हॉलेंटियर्स लागतायत. तिथल्या गावातनं मुख्यत्वे हे व्हॉलेंटियर्स येत आहेत आणि ते त्या पद्धतीने या ह्याच्यावर देखरेख करतात. त्याच्यामुळे सुरुवातीला जे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉलेंटियर्स लागायचे की वारकऱ्यांना सांगायचे की इथे टॉयलेट आहे, तिथे जा किंवा माऊली या टॉयलेटचा वापर करा असं सांगण्याची जी आता वेळ होती ती आता आम्हाला पडत नाही. त्याच्याऐवजी वारकरीच विचारतात कुठे टॉयलेट आहेत, ते तिकडे जायला लागतात. तर एवढा बदल आता आणि हे 10वं वर्ष आहे निर्मल वारी अरे अभियानचं. वा. तर त्याच्यामुळे असा खूप नरेंद्रजी, चांगला बदल झाला. माझ्या मनात एक प्रश्न आला की एकूण वारीत असणारी संख्या आणि तुम्ही आता उपलब्ध केलेले टॉयलेट याचं प्रमाण अजूनही व्यस्त आहे. पूर्ण वारी स्वच्छ होण्यासाठी किती टॉयलेट उभे करावे लागतील आणि ते टार्गेट तुमचं कधी पूर्ण होईल? साधारणपणे आता जर बघितलं तर जेवढे म्हणजे वारीला लागणारे टॉयलेट आहेत त्याच्या साधारणपणे आपण 30% टॉयलेट देऊ शकतोय. तर ते देताना आपण कसा क्रायटेरिया ठेवलेला आहे की शाळा, कॉलेजेस, बस स्टँड की जिथे पब्लिक गॅदरिंगची मोठी जी ठिकाणं आहेत तिथे आपण हे मोठ्या प्रमाणावर देतोय की जेणेकरून रोगराई पसरणार नाही. कारण शेतात किंवा अन्य म्हणजे जिथे रहिवासींचा वावर नाहीये तर तिथे नॅचरल पद्धतीने जेव्हा म्हणजे सॉलिड वेस्ट किंवा लिक्विड वेस्ट डिस्चार्ज होतात तेव्हा त्याचं खत बनतं. पण ते जर पाणवठ्याशी मिश्रित झाले आणि ते मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित केले गेले तर ते पॉइझनस होतात. तर म्हणून जिथे ते पॉइझनस व्हायची शक्यता आहे ते आपण आता मोठ्या प्रमाणावर थांबवलेलं आहे. पण तरी पण आपण वारीसाठी 30% प्रमाणावर आता टॉयलेट उपलब्ध करून दिले आहेत. याच्यात अडचणी म्हणजे मुख्य अशा आहेत की तेवढे स्वच्छता कर्मचारी एवढ्या
टेम्पररी सोल्युशनसाठी आपण टॉयलेट बांधू शकत नाही, त्याच्यामुळे ते टेम्पररी बेसिसवरच उपलब्ध करून द्यायला लागतात. तर ते पुरवठादार ह्याचंही प्रमाण कमी आहे. पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सुरुवात केली होती साधारणपणे 6,000 आम्ही टॉयलेट डेज म्हणतो, 6,000 टॉयलेट डेज वरनं. तर मागच्या वर्षीच्या वारीमध्ये ते 50,000 टॉयलेट डेज पर्यंत प्रमाण वाढत वाढत गेलं. आणि कुठलाही बदल घडवायला तो हळूहळू व्हायला लागतो. त्याच्यामुळे मी एकदम आज 0 होते आणि उद्या मी 5 लाख टॉयलेट दिले अशा ह्यानी ते होणार नाही. आणि जर आपण पंढरपूरचा विचार केला तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून साधारणपणे आषाढीपर्यंत 10 लाख वारकरी तिथे येऊन पोहोचतात. जर 10 लाख वारकऱ्यांचा जर आपण हिशोब केला तर साधारणपणे आपल्याला 1 लाख टॉयलेट फक्त पंढरपूरमध्ये लागतील. तर एवढ्या प्रमाणात या व्यवस्था म्हणजे निर्माण करायला जागेची समस्या आहे. त्याच्यानंतर उरलेले 364 दिवस हे टॉयलेटचं काय करायचं हा पण समस्येचा विषय आहे. त्याच्यामुळे हे टेम्पररी टॉयलेट जर येत गेले म्हणजे आता म्हणजे गजानन महाराजांची पालखी येते त्यांच्याबरोबर काही टॉयलेट्स असतात किंवा अन्य ज्या मोठ्या मोठ्या पालख्या येतात पंढरपूरकडे त्यांच्याबरोबर जर टॉयलेटची व्यवस्था होत गेली आणि जर स्मार्ट मोबाईल टॉयलेट आले की जे पुणे महानगरपालिकेने याचा एक प्रोटोटाईप आम्ही दिला होता, त्यांनी तो बनवला, तसे जर बनवले गेले तर भविष्यात या सुविधा अजून चांगल्या होतील. नुसत्या चांगल्या नाही तर त्या म्हणजे मोबाईल होतील की जेणेकरून जेव्हा वारी चालतीये त्यांच्याबरोबर ते टॉयलेट्स पण चालतील. जेव्हा कुठल्या महिलांना, भगिनींना, मातांना ते टॉयलेट वापरायची इच्छा असेल किंवा गरज असेल तेव्हा ते त्यांच्या न्याहारीच्या वेळेला किंवा जेवणाच्या वेळेला ते उपलब्ध असतील. तर अशा प्रकारे आमचं गव्हर्नमेंटशी अजून हे चाललेलं आहे पत्रव्यवहार की तुम्ही आता म्हणजे असे मोबाईल टॉयलेट करा. आता पोर्टेबल टॉयलेट आपण वारीसाठी वापरले जात आहे. तर हे टॉयलेट्स जर म्हणजे चाकावर आले आणि ते जर वारी बरोबर चालायला लागले तर मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. जिथे वारकरी उतरतायत तिथे त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येक गावात आपल्याकडे यात्रा जत्रा भरतात किंवा आठवडी बाजार भरतो तर तिथेही या टॉयलेटचा वापर होऊ शकेल. त्याचे लॉजिस्टिक मध्ये काही काही चॅलेंजेस आहेत ते जर कमी करता आले तर त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे. नरेंद्र, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आहे ना, वारीला एक वेगळं स्वरूप दिलंय, निर्मल वारी. ते नाव पण अतिशय छान दिलंय आणि त्याचा वापर होतोय, लोक इन्व्हॉल्व होत आहेत. साधारणपणे आपण असं म्हणालात की अन्नदान करणं असेल, वारकऱ्यांची सेवा करणं असेल, निवासांच्या व्यवस्था, म्हणजे मग आपण विठ्ठलाची सेवा करतोय. पण तुम्ही त्याच्या पुढचं पाऊल टाकत स्वच्छतेची वारी, निर्मल वारी करत विठ्ठलाची सेवा करतायत आणि या सेवेमध्ये अनेकांचं योगदान मिळतंय. फक्त माझ्या मनात प्रश्न असा आला की एखाद्याला या विषयात काही करायचं असेल तर त्यांनी काय करायला? म्हणजे तो बऱ्याच काही काही गोष्टी करू शकतो. एकतर म्हणजे अवेअरनेस असेल की टॉयलेट वापरण्याचा किंवा शौचालय वापरण्याचा अवेअरनेस असेल, हा तो म्हणजे अगदी काही कष्ट न घेता करू शकतो. जसं आता तुम्ही कदाचित तुमच्या या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट होईल. तसंच दुसरे तुम्ही पण एका प्रकारे वारकऱ्यांची सेवाच करत आहात असं मी म्हणेन. त्याचप्रमाणे म्हणजे अवेअरनेस झालं किंवा वारीत जेव्हा सहभागी होत आहेत किंवा आपण काही अन्नदान करतोय किंवा अजून काही गोष्टी दान करतोय तर ते स्वच्छ ठेवले जातील किंवा तिथे एखादं साधे डस्टबिन किंवा कचरा पेटी ठेवण्यासारखा गोष्ट असेल की आपण अन्नदानात समजा हजारो लाखो रुपये खर्च करतोय तर एक 100-150 रुपयाची कचरा पेटी ठेवून ते कचरा कलेक्ट करून तो योग्य पद्धतीने डिस्पोज करण्यासारखा एखादा सोपा उपाय असेल की जेणेकरून आपलं गाव, आपली वारी, आपलं हे चांगलं राहील असं करू शकतोय. निर्मल वारीच्या पुढे जाऊन आता आम्ही म्हणजे पालखी मार्ग होतोय तर त्याच्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झालेली आहे. तर आता आम्ही हरित वारीकडे पण वाटचाल करत आहोत. तर त्याच्यासाठी ते योगदान देऊ शकतात किंवा कोणाला अगदी म्हणजे फिजिकली येऊन काही करणं शक्य नसेल पण पैशाच्या स्वरूपात जर काही मदत करायची असेल तर सेवा सहयोग म्हणून पुण्यातली एनजीओ आहे त्याच्या मार्फत हे निर्मल वारी अभियानचं काम चालू झालेलं आणि महाराष्ट्र शासन आता त्याला टॉयलेट प्रोव्हाइड करायला महाराष्ट्र शासन कॉन्ट्रॅक्ट हे करतं. तर सेवा सहयोग या संस्थेला ते काही दान देऊ शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे ते वारीची सेवा करू शकतात आणि अगदी मी त्यांच्या गावावरनं किंवा त्यांच्या घरावरनं वारी जात असेल तर वारीसाठी वारकऱ्यांना म्हणजे सावली मिळावी म्हणून ते घराजवळच्या ठिकाणी एखादं झाड लावून त्याची रोज पूजा करून किंवा त्याला रोज पाणी घालून ते झाड वाढवून त्यांना वारकऱ्यांना सावली देण्याची व्यवस्था करू शकतात. नरेंद्रजी, मनापासून आभार. आपण वेळ दिलात. रामकृष्ण. निर्मल वारी आणि त्याच्याबरोबर आता हरित वारी ही संकल्पना अतिशय छान पद्धतीने तुम्ही आमच्या दर्शकांसमोर ठेवलीत. आपले मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.